नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. त्यामध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 2. 13th क्वेश्चन ने सुरुवात करूया. बघा, इन ट्रायंगल ABC सेग AD परपेंडिक्युलर टू सेग BC. सेग AD is perpendicular to seg BC. DB is equal to 3CD. DB is equal to thrice CD. म्हणजे DB ची व्हॅल्यू जी आहे ती या CD च्या थ्राइस आहे. Prove that twice AB square is equal to twice AC square plus BC square. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. अतिशय सिंपल प्रूफ आहे याचं. बघा, आपल्याला AB स्क्वेअर, AC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर या तिघांच्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. हे लक्षात ठेवायचं. आता AB स्क्वेअरच्या व्हॅल्यूसाठी AD परपेंडिक्युलर टू BC आहे ना, मग ADB हा राईट अँगल ट्रायंगल घेतला की त्याच्यामध्ये पायथागोरस थिअरम वापरून आपण AB स्क्वेअरची व्हॅल्यू मिळवू शकतो. AB स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय केला की ट्वाइस AB स्क्वेअर मिळेल. ADC हा जर आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला तर याच्यामध्ये पुन्हा आपण पायथागोरस थिअरमने AC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळवू शकतो. त्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं की ट्वाइस AC स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता राहिलं BC स्क्वेअर. BC स्क्वेअर साठी A हा काही 90 डिग्रीचा अँगल नाहीये, त्यामुळे CAB असा जर तुम्ही ट्रायंगल घेतला तर त्याच्यामध्ये पायथागोरस थिअरम वापरू शकत नाही. मग त्या BC स्क्वेअरची व्हॅल्यू कशी मिळवायची, तर त्याच्यासाठी हे जे त्यांनी रिलेशन दिलेलं आहे DB इज इक्वल टू थ्राइस CD, हे रिलेशन खूप महत्वाचं आहे. त्या रिलेशन वरून आपल्याला BC ची व्हॅल्यू मिळवायची आणि BC मिळाली की मग आपल्याला BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल. येतंय लक्षात? चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण त्यांनी जे दिलेलं आहे आपल्याला इन्फॉर्मेशन त्याच्यावरून आपण प्रूफ लिहायला सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC seg AD is perpendicular to seg BC. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर, म्हणून आपण इथे लिहिलं गिव्हन. दुसरी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला DB इज इक्वल टू थ्राइस CD दिलेली आहे, ते पण आपण लिहून घेऊया. DB इज इक्वल टू थ्राइस CD म्हणजे 3CD गिव्हन. नाउ बघा, CDB हे जे पॉइंट्स आहेत हे कोलिनियर पॉइंट्स आहेत, म्हणजे आपण CD आणि DB या दोघांची ऍडिशन केली की आपल्याला BC मिळणार आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया, नाउ BC इज इक्वल टू CD प्लस DB. याचं रिझन काय येणार, कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि त्यांच्यात बिटवीननेस आहे, मग तो बिटवीननेस लिहायचा C', D', B. कारण असा बिटवीननेस असेल तरच आपण ऍडिशन करू शकतो. त्यामुळे ज्या वेळेला आपण कोलिनियर पॉइंट्स वरून या पद्धतीने ऍडिशन करतो त्यावेळेला बिटवीननेस लिहायला विसरायचं नाही. देअरफॉर BC इज इक्वल टू, आता बघा DB ची व्हॅल्यू थ्राइस CD आहे, म्हणून मी इथे लिहिते CD प्लस DB च्या जागेवरती येणार थ्राइस CD. इथे लिहूया फ्रॉम टू,
कारण इथे आपण डीबी इज इक्वल टू थ्राईस सीडी गिव्हनचं रिलेशन लिहून घेतलेलं, म्हणून डीबीच्या इथे लिहायचं थ्राईस सीडी आणि मग रिझन मध्ये तो पॉइंट लिहिला आपण फ्रॉम सेकंड. देअरफॉर BC इज इक्वल टू CD प्लस थ्राईस CD. इथे 3 आहे, इथे लिहिलेला मग कोएफिशियंट दिसत नाहीये म्हणजे तो 1 असतो, म्हणजे 3 प्लस 1 येणार 4, म्हणजे इथे येणार 4CD. आता आपल्याला इथे BC ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला टू प्रूव्ह मध्ये BC स्क्वेअर हवा आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला याचा स्क्वेअर करावं लागेल, म्हणून मग आपण इथे लिहूया BC स्क्वेअर इज इक्वल टू, जर लेफ्ट हँड साइडला स्क्वेअर करत असू तर राईट हँड साइडला पण स्क्वेअर येणार, म्हणजे इथे येणार 4CD स्क्वेअर. इथे रिझन लिहूया आपण स्क्वेअरिंग बोथ दी साइड्स, स्क्वेअरिंग both the sides. Therefore, BC square is equal to 4 चा स्क्वेअर येणार 16 आणि CD स्क्वेअर आहे तो CD चा स्क्वेअर आपण आहे तसाच लिहिला. हे आपल्याला ही स्टेप नंतर वापरायची, आपल्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची म्हणून त्याला आपण अंडरलाईन करून ठेवलं. आता आपण दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरूया. आधी घेऊया ADB. इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB, ADB मध्ये येणार अँगल ADB 90 डिग्रीचा आहे, तो आधी लिहून घ्यायचा. अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आपल्याला का मिळाला, कारण ADBC वरती परपेंडिक्युलर आहे म्हणून इथे आपण रिझन लिहूया फ्रॉम 1. Therefore, नाइन स्टेप. Therefore, आता इथे येणार AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. रिझन लिहूया पायथागोरस थिअरम. स्टेप. Therefore, आता आपल्याकडे DB इज इक्वल टू थ्राईस CD हे रिलेशन आहे, मग या रिलेशनचा वापर इथे सुद्धा आपण करून घ्यायचा. Therefore, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB म्हणजे आहे थ्राईस CD ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पुन्हा रिझन आपलं येईल फ्रॉम 2. Therefore, next step, AB square is equal to AD square plus 3 चा स्क्वेअर येणार 9 आणि CD स्क्वेअर आहे तसंच राहील, म्हणजे इथे आपल्याला अजून एक AB स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर, पण आपल्याला ट्वाइस AB स्क्वेअर हवंय, बरोबर. म्हणजे आपल्याला आता या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला ट्वाइस AB स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल. म्हणून मग इथे आपण लिहूया कंप्लीट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस AB स्क्वेअर इज इक्वल टू इथे येणार ट्वाइस AD स्क्वेअर आणि इथे येणार 9 टू जा 18 CD स्क्वेअर. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2 हे रिझन आलं आपलं. Multiplying the equation by 2. आता ही एक आपल्याला व्हॅल्यू मिळाली, ही आपल्याला नंतर वापरायची म्हणून त्याला आपण अंडरलाईन केलं. आता आपण ADC हा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. इन
ट्रायंगल एडीसी. एडीसी मध्ये तुमचा डी अँगल 90 डिग्रीचा आहे, बरोबर ना. एडीसी इज इक्वल टू 90 डिग्री. इथे पण आपण रिझन लिहिणार फ्रॉम 1. इथे रिझन येईल फ्रॉम 1. म्हणजे आता इथे पायथागोरस थेरम वापरूया आपण. Therefore, AC square is equal to AD square plus CD square. Pythagoras theorem. Therefore, पुन्हा आता आपल्याला AC स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला ट्वाइस AC स्क्वेअर हवंय, म्हणजे या इक्वेशनला पण आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे आपण लिहूया ट्वाइस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस CD स्क्वेअर. इथे लिहूया आपण मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2 म्हणजे ट्वाइस AC स्क्वेअर ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली. आता बघा आपलं जे 2 प्रूव्ह आहे त्याच्यामध्ये ट्वाइस AB स्क्वेअर हे एका साइडला आहे आणि ट्वाइस AC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर याची ऍडिशन करायची. मग BC स्क्वेअर आहे आपल्या 7th स्टेपला आणि ट्वाइस AC स्क्वेअर आहे 16th स्टेप मध्ये. म्हणून मग 7th आणि 16th हे जे दोन्ही स्टेप आहे या दोन्ही स्टेपची आपण ऍडिशन करूया. मग मी इथे लिहिते BC स्क्वेअर प्लस ट्वाइस AC स्क्वेअर. मग ज्या वेळेला आपण ऍडिशन करतो त्यावेळेला जे लेफ्ट हँड साइडला आहेत त्यांची ऍडिशन आपण लेफ्ट हँड साइडला केली. आता जे राईट हँड साइडला आहेत त्यांची ऍडिशन आपण करणार राईट हँड साइडला. म्हणजे इथे येणार आधी आपण हे लिहूया ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस CD स्क्वेअर आणि मग त्याच्यामध्ये ऍड करूया हे 16th CD स्क्वेअर प्लस 16 CD स्क्वेअर. इथे रिझन येईल ऍडिंग 6th and 16th पॉइंट. सॉरी 6 नाहीये 7th आहे, बरोबर. 7 पॉइंट मध्ये आहे आपल्याला BC स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली म्हणून ऍडिंग 7 and 16 पॉइंट. Therefore, BC स्क्वेअर प्लस ट्वाइस AC स्क्वेअर इज इक्वल टू. आता हे ट्वाइस AD स्क्वेअर आहे हे असेच राहतील आणि ट्वाइस CD स्क्वेअर आणि 16 CD स्क्वेअर 16 आणि 2 याची ऍडिशन होणार 18 म्हणजे इथे येणार प्लस 18 CD स्क्वेअर. आता बघा 2AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअर 2AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअर आहेत ना आपल्याकडे. म्हणजे या 2AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअरच्या जागेवरती आपण 2AB स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून मग इथे येणार BC स्क्वेअर प्लस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AB स्क्वेअर. इथे येईल फ्रॉम 13. आपल्याला जे 2 प्रूव्ह मध्ये आहे ते फक्त मिळालं. फक्त आता आपल्याला इक्वल टू ची लेफ्ट आणि राईट हँड साइड आहे त्या दोघांना एक्सचेंज करूया. म्हणजे 2AB स्क्वेअर आहेत ते या साइडला येतील. दॅट इज 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. मग 2AC स्क्वेअर आपण आधी लिहूया आणि नंतर लिहूया प्लस BC स्क्वेअर. या ठिकाणी आपलं प्रूफ कंप्लीट झालं. फक्त इथे लक्षात काय ठेवायचं की जे गिव्हन आहे ना
गिवन काय डीबी इज इक्वल टू 3CD. याचा व्यवस्थित वापर करून घेता आला पाहिजे. डीबी इज इक्वल टू 3CD आहे, त्याच्यावरून या बीसीच्या इथे ऍडिशन करायचे. सीडी प्लस डीबी म्हणजे या दोघांची ऍडिशन. हे रिलेशन मिळालं बरोबर की तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू मिळणार आहे. आपल्याला टू प्रूव्ह मध्ये बीसी स्क्वेअर हवंय बरोबर. मग बीसी स्क्वेअर हवंय म्हणून त्याला स्क्वेअर करायचं. हे झाल्यानंतर दोन ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरायचा. पायथागोरस थिअरम वापरायचं इझी आहे, येतं आपल्याला. फक्त ज्या वेळेला पहिला ट्रायंगल घ्याल तुम्ही एडीबी, त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की डीबी स्क्वेअर आहे, त्या डीबीच्या जागेवरती पुन्हा एकदा हे रिलेशन वापरायचं आहे 3CDचं. आणि मग ते रिलेशन वापरलं की एडीसी मध्ये फक्त पायथागोरस थिअरम वापरून इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायचंय. आणि मग 2AB स्क्वेअर 2AC स्क्वेअर आणि BC स्क्वेअर यांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. मग टू प्रूव्ह मध्ये या दोघांची ऍडिशन आहे म्हणून आपण ऍडिशन केली. आणि ऍडिशन केल्यानंतर जी आपल्याला राईट हँड साइड मिळते ती राईट हँड साइड 2AB स्क्वेअरची राईट हँड साइड आहे बरोबर आहे. म्हणजे दिलेलं रिलेशन वापरायचं आणि 2 वेळेला पायथागोरस थिअरम वापरायचा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्ही याचं प्रूफ व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. चला आता आपण बघूया पुढचं सम. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 130 square centimeter and length of one of its diagonals is 14 centimeter. Find the length of the other diagonal. बघा त्यांनी इथे काय दिलंय, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. म्हणजे आपल्याला इथे काढायचं आहे पॅरलेलोग्राम ABCD. हा आपण पॅरलेलोग्राम घेतला. सम म्हणजे आपल्याला ऍडिशन हवी आहे. कसली ऍडिशन, स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स. ऍडजसंट साइड्स म्हणजे समजा आपण AB आणि BC या ऍडजसंट साइड्स घेतल्या तर या ऍडजसंट साइडच्या स्क्वेअरची सम म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही सम त्यांनी आपल्याला दिलेली आहे 130 स्क्वेअर सेंटीमीटर. सॉरी, जर का सम ऑफ साइड आहे ना तर इथे स्क्वेअर येणारच नाही, इथे 130 सेंटीमीटरच येईल. 130 सेंटीमीटर साइडची सम आहे ना. आपण एरिया जर असेल तर एरियाला आपण स्क्वेअर हे युनिट वापरतो बरोबर. लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल्स इज 14 सेंटीमीटर. एका डायगोनलची लेंथ त्यांनी 14 सेंटीमीटर. मग समजा त्यांनी BD याची लेंथ 14 सेंटीमीटर दिलेली आहे असं आपण समजू. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल. आपल्याला AC ची लेंथ काढायची. इथे पुन्हा आपल्याला पॅरलेलोग्रामच्या डायगोनलची प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे की डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. म्हणजे M हा AC चा पण मिड पॉइंट येईल आणि BD चा पण मिड पॉइंट येईल बरोबर आहे. मग आता BD इज इक्वल टू एका डायगोनलची लेंथ त्यांनी आपल्याला 14 दिलेली आहे. मग BD ची 14 आहे म्हणजे BM ची लेंथ येणार आहे 7 बरोबर. आणि मग आपल्याकडे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. BM ही आपण मेडियन घेऊ शकतो ABC या ट्रायंगल मध्ये, कारण M हा AC चा मिड पॉइंट आहे म्हणजे BM मेडियन आली. आणि याच्यामध्ये ABC ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थिअरम वापरून आपल्याला MC याची व्हॅल्यू मिळेल. MC ची व्हॅल्यू मिळाली की त्याच्यावरून आपण AC ची व्हॅल्यू काढू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Seg AC and seg BD are their its diagonals. मग इथे आपण लिहूया, वी नो दॅट काय प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम डायगोनल्स ऑफ अ
parallelogram bisect each other. Therefore, इथे येणार BM is equal to DM is equal to half of BD and CM is equal to AM is equal to half of AC. बघा BM आणि DM हे दोन्ही BD च्या हाफ येतील आणि CM आणि AM हे दोन्ही सुद्धा AC च्या हाफ येतील. याला आपण पॉइंट देऊन ठेवूया. हा समजा आपला एक पॉइंट झाला. याचा आपल्याला नंतर वापर करावा लागणार आहे. बरोबर. आता त्यांनी आपल्याला काय आणखीन दिलेलं आहे. नाउ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 130 सेंटीमीटर. ऍडजसंट साइड्स आहेत. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड्स म्हणजे या ज्या ऍडजसंट साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन त्यांनी आपल्याला 130 दिलेली आहे. बरोबर. याचा पण आपल्याला नंतर इथे वापर करायचा आहे. इथे आपण लिहूया गिवन एका डायगोनलची लेंथ त्यांनी आपल्याला 14 सेंटीमीटर दिलेली आहे. हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग आपण इथे लिहूया BD ची लेंथ घेऊया आपण 14. BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. गिवन पॉइंट आहे हा सुद्धा. मग आता जर का BD ची आपल्याकडे लेंथ आहे मग आपण BM ची लेंथ काढू शकतो. हाफ ऑफ BD आहे. मग इथे आपण लिहूया BM is equal to half of BD is equal to half into BD ची लेंथ आहे 14. Therefore BM is equal to येईल 14 च्या हाफ येणार 7 सेंटीमीटर. म्हणजे इथे आपल्याला BM ची लेंथ मिळाली. हा आपला फोर्थ पॉइंट आहे. BM इज इक्वल टू हाफ ऑफ BD. इथे मी लिहिते फ्रॉम 1 आणि BM ची व्हॅल्यू काढण्यासाठी BD ची व्हॅल्यू आपण इथून घेतली म्हणून इथे मी लिहिते फ्रॉम 3. मग बघा आता आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि BM ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. म्हणजे आपण ABC या ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थिअरम वापरू शकतो. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल ABC set BM is median. Set BM is median. कशावरून आपण घेतलं कारण डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. ते एकमेकांना बायसेक्ट करतात. बरोबर ना. म्हणजे M हा झाला मिड पॉइंट ऑफ AC. सिन्स M is मिड पॉइंट ऑफ सेग AC. मग आता याच्यामध्ये आपण अपोलोनियस थिअरम वापरूया. Therefore AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कोणता ट्रायंगल मी घेतलेला आहे बघा. इथे मी तुम्हाला ट्रायंगल काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल की कोणत्या ट्रायंगल मध्ये आपण अपोलोनियस थिअरम वापरतो आहोत. ABC हा ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपण अपोलोनियस थिअरम वापरतोय. याच्यामध्ये BM ही आहे मेडियन. बरोबर. म्हणजे इथे येणार AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर प्लस 2 CM स्क्वेअर.
अपोलोनियस थिअरम, therefore आता AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 130 इज इक्वल टू 2 आणि BM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 7 म्हणजे 7 स्क्वेअर प्लस ट्वाइस CM स्क्वेअर. इथे लिहूया आपण फ्रॉम 2 and 4, फ्रॉम 2 and 4. therefore 130 इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर आहे 49 प्लस ट्वाइस CM स्क्वेअर. therefore 130 इज इक्वल टू 49 ला 2 नी मल्टिप्लाय केलं की येतील 98 प्लस ट्वाइस CM स्क्वेअर प्लस 98 या साइडला आल्यानंतर मायनस होतील इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर. therefore सबट्रॅक्शन 32 आले इज इक्वल टू किंवा हे 2 इथे मल्टिप्लाय इथे आल्यानंतर होतील डिवाइड CM स्क्वेअर. 32 ला 2 ने डिवाइड केलं की आपल्याला मिळतील 16 इज इक्वल टू CM स्क्वेअर. that is CM स्क्वेअर इज इक्वल टू 16. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इथे आपल्याला मिळणार CM इज इक्वल टू प्लस मायनस 4. इथे आपण रिझन लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. पण ही काय आपल्याला मिळाली आहे लेंथ मिळाली आणि लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. मग इथे आपण लिहूया बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. therefore CM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता ही आपल्याला CM ची व्हॅल्यू मिळाली बरोबर. तुम्हाला कदाचित इथे खाली लिहिलेलं लक्षात नाही येणार, मी या साईडला लिहिते CM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता आपल्याला हे सम नको, इथे लेंथ ऑफ द डायगोनल आपल्याला काढायला सांगितले म्हणून मी एवढं सम जरा इथे रफ करते. मग इथे मी लिहिते therefore CM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. मग आता आपल्याला CM ची लेंथ मिळाली आहे, मग त्याच्यावरून आपण AC ची लेंथ काढू शकतो. मग आता इथे आपण लिहूया नाउ CM इज इक्वल टू हाफ ऑफ AC फ्रॉम 1 therefore हे 2 इकडे डिवाइड आहेत ते मल्टिप्लाय होतील CM ची व्हॅल्यू घेतली 4 इज इक्वल टू AC. 2 4 जा 8 इज इक्वल टू AC. दॅट इज AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आपल्याला AC ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच त्यांनी जे आपल्याला सम दिले त्याच्यामध्ये त्यांनी पॅरलेलोग्राम ABCD वगैरे असं म्हटलं नव्हतं बरोबर. म्हणजे तिथे त्यांनी फक्त फाइंड दी लेंथ ऑफ डायगोनल असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला पण इथे फायनल आन्सर याच पद्धतीने लिहावं लागेल की लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 8 सेंटीमीटर. मग इथे आपण लिहूया लेंथ ऑफ diagonal of a parallelogram is 8 सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. अतिशय सोपं समय, फक्त गणित वाचल्यानंतर
तुम्हाला त्याच्यावरून फिगर काढता आली पाहिजे आणि फिगर काढल्यानंतर एकदा का आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला समजलं की आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की इथे आपल्याला अपोलोनियस थिअरम वापरायचे. इथे सुद्धा आपल्याला पॅरलेलोग्रामची डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ही प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी जर आपल्याला माहिती असेल तर आपण सम व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. येतं लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.